बोला. मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड येथील सरपंच श्री संतोष पंडितराव देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दिनांक 1 जानेवारी 2025 ला जी SIT पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे समावेश करण्याबाबतची जाहीर झाली होती, त्या SIT वरती संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं की याच्यामधले काही लोक ज्यांचे डायरेक्ट वाल्मिक कराड यांच्याबरोबर फोटो आहेत, धनंजय मुंडे यांच्या विजयोत्सव जो मिरवणुकीचा होता त्याच्यामध्ये सुद्धा यातले काही पोलीस अधिकारी कर्मचारी होते, यांची SIT जी स्थापन झाली होती त्या कर्मचाऱ्यांबद्दल ऑब्जेक्शन हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी घेतलं होतं। माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी तशा प्रकारची मागणी केली होती आणि यास्तव माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेशित केलं होतं की जर कुटुंबाचं ऑब्जेक्शन असेल तर ही SIT बदला। तेव्हा मुख्य जे आहेत जे बसवराज तेली आहे, बसवराज तेली हे अध्यक्ष मात्र कायमस्वरूपी राहतील आणि याच्यामध्ये बीड जिल्ह्यातील 9 मधले बहुतांश कर्मचारी हे बीड जिल्ह्यातील कर्मचारी अधिकारी होते, परंतु यावेळेस आम्ही काही लोकांच्या शिफारसी म्हणजे इतरांनी काही लोकांनी नावं दिली होती, परंतु आत्ताची जी SIT पूर्वीची जी SIT होती ती नावासह या ठिकाणी मी वाचून दाखवतो। तर ते बसवराज तेली SITचे प्रमुख आणि खाली जे होते 1 नंबरला अनिल गुजर हे DYSP आहेत, विजय सिंग शिवलाल सोनवाल सपो निरीक्षक हे स्थानिक गुन्हे शाखा बीड, श्री महेश विघ्ने पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड, श्री आनंद शंकर शिंदे पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन केज, त्याच्यानंतर श्री तुळशीराम जगताप स्थानिक गुन्हे शाखा बीड, मनोज राजेंद्र वाघ पोलीस हवालदार स्थानिक गुन्हे शाखा बीड, श्री चंद्रकांत S काळकुटे पोलीस स्टेशन केज, बाळासाहेब देवीदास अहंकारे पोलीस स्टेशन केज, संतोष भगवानराव गित्ते पोलीस स्टेशन केज, अशी ही SIT पूर्वी 1 तारखेची होती आणि आज माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आजच म्हणजे काल तिकडनं शिर्डीहून आल्याच्या नंतर आज पटकन ही फाईल मागून घेऊन जी SIT या ठिकाणी गठीत केलेली आहे ती श्री अनिल गुजर DYSP हे कंटिन्यू राहतील, श्री महेश विघ्ने नाही हे जे आहे हे वगळलेले नाव आहे। इकडे श्रीमती किरण पाटील अप्पर पोलीस अधीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग छत्रपती संभाजीनगर ह्या एक सदस्य राहतील। 2 नंबरला अनिल गुजर जे DYSP ते कंटिन्यू राहतील, श्री सुभाष मुठे पोलीस उपनिरीक्षक राज्य गुन्हा अन्वेषण विभाग बीड, श्री अक्षय कुमार ठिकणे पोलीस निरीक्षक भरारी पथक राज्य गुन्हा अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे, श्रीमती शर्मिला साळुंके पोलीस हवालदार भरारी पथक राज्य गुन्हा अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे आणि श्रीमती दीपाली पवार पोलीस हवालदार CCTNS राज्य गुन्हा अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे। हे माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेशित केल्याच्या नंतर हेमंत महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी ही ऑर्डर काढलेली आहे आणि आता ही SIT त्या ठिकाणी राहील। पूर्वीचे अनिल गुजर साहेब सोडता आणि बसवराज तेली साहेब सोडता बाकी सर्व अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये नव्याने सामील झालेले आहेत। त्याच्यामुळं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी जे ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा निश्चितपणे ते फोटो पाहिल्याच्या नंतर म्हणलं होतं हे योग्य नाही, तेव्हा ही SIT आता नवीन बदलली, त्याच्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचं मी आभार मानतो। आज देशमुख कुटुंबाकडनं तिथे आंदोलन देखील करण्यात आले, तर त्यांच्याशी काही संवाद झालाय? नाही, मी आज दिवसभर काय घडलेलं आहे ते मला अजिबात माहिती नाही।
कारण मी सकाळपासनं मी पहाटे 4:30ला आलेलो आहे आणि उठल्याच्या नंतर सकाळपासनं जिथं जिथं जावं लागतं गृह विभागामध्ये त्या सगळ्या आणि सर्वच अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. साहेबांच्या ऑफिसनी पण सहकार्य केलं आणि आज ऑर्डर काढण्यामध्येच दिवसभर गेलेला आहे. मला वाटतं आज कोणत्या टी व्हीला चॅनलला मी फोनसुद्धा दिलेला नाही, त्याच्यामुळं मला काय माहिती नाही काय घडलेलं आहे. तुम्ही अजून एक मागणी केली होती की या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी. त्याबद्दल 2 वेळा तुम्ही त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांना बोललेले आहेत. मला असं आज मीही त्यांना फोन लावलेला आहे. मला उद्याच्याला ते आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी फोन लावला आहे, म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये शंका कुशंका घेण्याची गरज नाही आणि CM साहेबांनी त्यांना भेटायला बोलवलेलं आहे अशी माझी माहिती आहे. आज ते नाशिकला आहेत. उद्या बहुतेक साहेबांची ते भेट घेणार. हे बघा, देशमुख कुटुंबीय धनंजय त्यांच्या घरातलं माणूस गेलेलं आहे, त्याच्यामुळं ते असं काही म्हणत असतील. एक्साईट होऊन काही त्यांनी जे आहे ते केलं असेल. तर त्याच्या बाबतीमध्ये आता आज उद्या परवा आम्ही इथेच आहो. उद्या अजून याच्यामधलं काही काम करणं गरजेचं आहे. माननीय उज्ज्वल निकम साहेबांची ऑर्डर काढण्यासाठी मी नाही, स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांना फोन केलेला आहे. त्यांचं आणि त्यांचं बोलणं झाल्याच्या नंतर आणि याच्यामध्ये काय आहे की ज्या वकिलांना नियुक्त केलं जातं त्यांची NOC मिळाल्याशिवाय त्याच्यामध्ये ऑर्डर करता येत नाही आणि ती ऑर्डर होईल. परवा पंतप्रधान महोदय आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि त्याच्यानंतर मी 16 किंवा 17 तारखेला मी त्या कुटुंबियाकडे जाईल. त्यांनी काय जे आज झालेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये त्यांच्याशी मी चर्चा करेन.